हॅलो व्ह्यूवर्स, कसे आहेत तुम्ही सगळे? आज आपण खानदेश पद्धतीने चिकनची भाजी बनवूया. आमच्या घरी जशी बनते मी त्या पद्धतीने बनवणार आहे. आणि मला वाटतं सगळीकडे याच पद्धतीने बनवत असतील चिकनची भाजी. तर मला कळवा तुमच्याकडे चिकनची भाजी कशी बनते. हे मी इकडे चिकन घेतलं आहे आणि या साईडला मी अद्रक, लसूण आणि कांदा तेलामध्ये तळायला ठेवला आहे. आणि त्यामध्ये हळद घालून ते मी छान आता परतून घेणार आहे. त्यानंतर एका साईडला मी इकडं कांदा घेतला आहे वाटण बनवण्यासाठी भाजीचं. तर मी हे इकडं खडे मसाले घेतले आहेत सगळे. त्यानंतर आपली फोडणी झाली आहे, त्यामध्ये चिकन आणि त्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतले आहे. आता हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेलावर आणि त्याला थोडंसं पाणी सुटतं चिकनला. तोपर्यंत थोडंसं झाकून ठेवायचं आहे. मी आता मीठही टाकून घेतले आणि थोडंसं थोडा वेळ कवर करून देणार आहे. आणि मग त्यात पाणी सुटल्यावर मी आता इकडं पाणी टाकलं आहे परत वरून. आणि आता जो वाटण मी घेतलं आहे ते वाटणसाठी मी इकडं खोबरं किसून घेतलं आहे. इकडं कांदा लसूण मसाला आहे हा आणि लाल तिखट आहे. त्यानंतर मसाला इकडं कांदा चांगला काळा होतो आहे. तर मी जेवढे माझ्याकडे खडे मसाले होते, धणे, जिरं, लवंग, मिरी, दालचिनी, वेलदोडे, हे सगळं मी चांगलं भाजून घेतलं. कांद्याच्याच ज्या कढईत मी कांदा भाजला त्याच कढईमध्ये मी हे सगळं एकत्र छान भाजून घेणार आहे. लसूणही मी त्यात भाजून घेणार आहे. आणि परत यात खोबरं घालून सगळा मसाला मी एकत्र परत छान भाजून घेणार आहे. तर या पद्धतीने माझा मसाला मी सगळं छान भाजून दळून घेतलेला. तुम्हाला माहिती आहे का की बरेच ठिकाणी असं मसाल्याची भाजी बनवत असताना येसूर म्हणतात वाटतं, ते लावत असतात एक्स्ट्राचं जे वाटण असतं तर भाजी घट्ट होण्यासाठी. मसाला माझा मी तेलावर सगळा परतून झाल्यावर खूप सुंदर माझी भाजी बनवून झालेली. आता यामध्ये मी तेलावर आधी तिखट आणि कांदा लसूण मसाला घातलेला. त्यानंतर मला वाटतं येसूर हे डाळ, तांदूळ, अजून बाजरी असं सगळं मिक्स करून ते सगळं दळून मसाल्यामध्ये भाजीमध्ये घातलं जातं असं हे मी कधी ट्राय नाही केलं आहे. पण मी जेव्हा माझ्या गावी जाते म्हणजे लहानपणी मी जेव्हा जायची तर मी बघायचे की भाजी बनवत असताना बऱ्याच वेळेला सगळीकडे वेगळी पद्धत असते. तर मी बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे, जेवढे पण रिलेटिव्ज होते तर आपण ज्यांच्याकडे जातो तर त्यांची वेगळी पद्धत असते खाण्याची, बनण्याची. तर काही ठिकाणी मी बघितलं आहे की बाजरीचं पीठ हे ताव्यावर तेल टाकून भाजून आणि त्यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून ते पण एक मसाल्याच्या भाजीला लावतात. आणि त्यानंतर डाळ्या असतात आपल्या डाळी, तर ती डाळी असं थोडीशी भाजून मिक्सरमध्ये वाटून त्याचं पाणी टाकून मिक्सरमध्ये वाटून त्याचं वाटण करूनही ते वाटण लावलं जातं. तर मी सगळ्या प्रकारच्या ह्या भाज्या ट्राय करून झाल्या आहेत. खूप सुंदर लागतात. एक सुंदर वेगळी चव असते प्रत्येकाच्या आवडीनिवडीची, प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धतीची, पण चव तर खूप सुंदर असते, सारखंच असतं. त्यानंतर इकडं मी माझा सगळा मसाला जो मी तेलावर परतून घेतला आहे भाजी बनवण्यासाठी तो छानशी भाजीला फोडणी देताना मी आधी तेल गरम करून त्यामध्ये तिखट आणि कांदा लसूण मसाला जो मी काढलेला तर तो आधी चांगला थोडासा तळून घेतला. त्यानंतर जे वाटण मिक्सरमधून केलेलं ते वाटण छान तेल सुटेपर्यंत आपण तेलावर परतून घेतले. आणि त्यानंतर आधी मी पीसेस टाकले, चिकनचे पीसेस. ते 5 मिनटं ते मसाल्यामध्ये छान असं शिजू दिले. आणि त्यानंतर जे सूप बनवलेलं तर ते सूप घातलं आणि नंतर थोडंसं पाणी टाकून छान उकळून घेतलं.
इकडं माझी प्लेट रेडी झालेली आहे, तुम्ही बघणार पुढे. आणि त्यानंतर कोथिंबीर वगैरे घालून खूप सुंदर भाजी झालेली, वास तर खूप सुंदर येत होता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा.